ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर सुरभी सरदेसाई म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलाय. तर ताई म्हणत होत्या की 9-10 वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि म्हणजे तसं म्हटलं तर 12 वर्षच म्हणावी लागतील. म्हणजे मी आईंना जाणते अशी 12 वर्ष झाली. पण 2 वर्ष मध्यंतरी माझी उपासना, सेवा सगळं सुटलेलं होतं म्हणतात. नंतर खूप मोठा फटका बसला बिझनेसमध्ये. माझ्या मिस्टरांच्या बिझनेसमध्ये ज्यावेळेला 3.5-4 लाखाचा ज्यावेळेला फटका बसला, त्यावेळेला परत मी आईंचे चरण धरले. म्हणजे चांगले दिवस आले, की बऱ्याच वेळेला असं होतंय, तसंच माझ्याकडून झालेलं होतं म्हणतात. की चांगले दिवस आल्यानंतर आपल्याला म्हणजे असं काही कारण नव्हतं, की पण करूसच वाटायचं नाही. करायचं आज करूया, उद्या करूया, असं करत 2 वर्ष मी घालवलेले होते म्हणतात. आणि असंच तिथूनच जायचं, पण मंदिरला जायचं नाही. असं पण मी बऱ्याच वेळेला केलं म्हणतात. बरं आज घरी करूया, मग नंतर वाटायचं नाही थोडंसं टीव्ही बघू. नंतर वाटायचं की थोडंसं इकडं जाऊन येऊ, थोडंसं तिकडं जाऊन येऊ. पण उपासनेसाठी टाईम दिला नव्हता. त्याच्या आधी म्हणतात 12 वर्षाच्या पूर्वी म्हणतात म्हणजे मला ज्यावेळेला पहिलं स्थळ बघायला आलं, मला म्हणतात जवळ-जवळ 9 स्थळं आली. एकही स्थळानं पसंत केलेलं नव्हतं म्हणतात. सगळ्यांनी नकार दिलेला होता. त्यातली 2-3 स्थळं माझ्या वडिलांना खूप आवडलेली होती म्हणतात. आईला पण खूप आवडलेलं होतं. पण किती म्हणजे प्रयत्न करून सुद्धा आईनं बरेच गोष्टी हे केल्या म्हणतात की आपण म्हणतोय ना भविष्य वगैरे हे ते खूप हे केलं. खूप उपाय पण आईनं केलं. खूप उपाय केले म्हणतात माझ्या लग्नासाठी आईनं. तर खूप जणांनी नकार दिल्यानंतर मला असं वाटायला लागलं, की आपलं लग्न होणार नाही बाबा, असं वाटायला लागलं. का तर ना सारखी स्थळं यायची आणि सगळेजण नकार देऊन जायचे. आईला खूप टेन्शन यायला लागलेलं होतं. त्या काळात आईला एका काकूंनी सांगितलेलं होतं म्हणतात, की मुलीला आईंच्या भजनाला पाठवा. त्या भजनाला जायच्या म्हणतात. तर आईंच्या भजनाला पाठवा वगैरे आणि थोडंसं तुम्ही पण या. होईल तिचं लग्न वगैरे. आणि खरंच म्हणतात एकदम लगेचच 2 महिन्यातच माझं आईंचं म्हणजे मी हे कधीच नाही विसरायला पाहिजे होतं, ताई म्हणत होत्या. पण कसं काय माझ्याकडून आईंचे चरण सुटले गेले मला माहीत नाही म्हणतात. पण कधीच म्हणजे विसरायला नाही पाहिजे आईंचं, असं मला अनुभव आईंनी लगेच दिलेला होता. एवढं असताना नकार दिल्यानंतर मी इतकी खचलेले होते म्हणतात. आणि आई माझी पूर्ण खचलेली होती आणि आईला ना माझी आजी वगैरे म्हणायची, की तुझ्यासारखी झाली नाही पोरगी म्हणजे आई सुंदर होती म्हणतात माझी. तुझ्यासारखी झाली नाही पोरगी, बापावर गेली म्हणून तिला स्थळं पसंत करत नाहीत. मी वडिलांसारखी जरी दिसायला होते म्हणतात आणि आईला खूप वाईट वाटायचं त्या गोष्टीचं. आईला पण कधी-कधी वाटायचं. आईनं बऱ्याच वेळेला रडली, की माझ्यासारखी का झाली नाही मुलगी म्हणून दिसायला. तर त्या म्हणतात ह्या गोष्टीसाठी आजी पण सारखी टोमणे म्हणायची, "कशाला बापासारखी झालीस, कशाला बापासारखी झालीस?" असं पण बोलायची म्हणतात. ती मस्करीत बोलायची, पण ते खूप लागायचं म्हणतात त्यावेळेला, खूप लागायचं. अ, त्याच्या आधी पण असंच व्हायचं म्हणतात. कॉलेजमध्ये माझ्या ज्या मैत्रिणी वगैरे होत्या, तर ना ती एक त्या काळात एक ती गोष्ट असते, की अरे आपल्याला कुणीतरी लाईक करावं वगैरे असं ते वाटत असते. सगळ्यांना वाटते, की आपल्याला कोणतरी चांगलं म्हणणारं आपण कुणाला तरी आवडावं असं सगळ्यांना वाटत असतं. तर आणि त्या वयात एक हे असते. तर मलाही वाटायचं माझ्या सगळ्या मैत्रिणींना मुलं प्रपोज वगैरे करायची म्हणतात त्या. पण मला कधी कुणीही प्रपोज केलं नाही. का तर मी दिसायला हे होते आणि तशी मी अभ्यासात वगैरे पण काही बाकीचं कुठल्यातरी गोष्टीमध्ये मी अगदी हुशार आहे. तर असं पण काही नव्हतं म्हणतात. उगीच शिकत गेले सगळ्यांच्या सोबतीनं वगैरे असं. मग त्यामुळं मग म्हणतात खूप वाईट वाटायचं.
की आपल्याला देवानं काहीच म्हणजे काहीच दिलं नाही आपल्याकडं. ना आपल्याला सुंदर बनवलं, ना आपल्याकडं काहीतरी टॅलेंट दिलं आहे, की बाबा ज्या टॅलेंटमुळं किंवा ज्या हुशारीमुळं कुणीतरी आपल्यावर प्रेम करेल, असं काही आपल्याकडं नाही आहे. असं ते खूप मनापासून वाईट वाटायचं त्या गोष्टीसाठी म्हणतात. तर असे आणि त्याच्यानंतर मग म्हणतात हे स्थळांचं वगैरे हे प्रकरण झालं आणि कुणी पसंत करत नव्हतं आणि ज्यावेळेला मी आईंच्या भजनाला चालले म्हणतात आणि आई पण आईंच्या भजनाला यायला लागली. आम्ही दोघी मिळूनच जायचो म्हणतात. 2 महिन्याच्या आत मला हे स्थळ आलेलं होतं म्हणतात. जे आता ज्यांच्याशी लग्न झालं ते आलेलं होतं म्हणतात आणि लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी होकार कळवलेला होता म्हणतात. असं काही त्यांनी टाईम घेतलं वगैरे काहीच नाही. आणि आश्चर्य वाटलं म्हणतात आम्हाला. का तर ना शूजचं आमचं शॉप होतं म्हणतात दुकान आणि खूप चांगलं मोठं दुकान होतं म्हणतात आणि सगळं म्हणजे व्यवस्थित, घरी पण सगळं व्यवस्थित होतं म्हणतात. छोटंसं घर पण सगळं व्यवस्थित वगैरे आणि फक्त सासूबाई होत्या. सासरे माझे मिस्टर एकुलते एक. त्यामुळं आईला खूप आनंद झाला म्हणतात. एकुलते एक कोणच नाही. कोण म्हणजे एकटेच माझे मिस्टर. ना बहीण, ना भाऊ, ना काहीच नाही आणि सासूबाई फक्त होत्या म्हणतात. सासरे वारलेले होते म्हणतात लवकरच माझे आणि त्यामुळं माझ्या मिस्टरांनी शिक्षण म्हणजे निम्मंच झालं त्यांचं आणि त्यांनी शूजचं दुकान घातलं. त्याच्यावर त्यांनी स्वतःचं घर उभं केलं म्हणतात. 1 एकर शेती त्यावेळेला त्यांनी स्वतः घेतलेली होती म्हणतात आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला पण चांगलं वाटलं म्हणतात आणि बाबांनी आम्ही पण होकार वगैरे दिला. बाहेरून चौकशी केली, तर नाही मुलगा निर्व्यसनी आहे वगैरे असं सगळं समजलं म्हणतात. आणि तुम्हाला सांगू म्हणतात माझं लग्न झालं. अगदी 8 दिवसात माझं लग्नही झालं म्हणतात. आईंच्या कृपेनं खूप अजिबात तामझाम करावा लागला. त्यांचे खूप नातेवाईक आहेत, ते खूप घेणं-देणं आहे, असं काहीच करावं लागलं नाही म्हणतात. मला एक स्थळ आलेलं त्याच्या आधी म्हणतात, जे ठरेल असं वाटत होतं ना घरच्यांना खूप चांगलं वाटलेलं होतं. खूप चांगल्या घर होतं ते. तर त्यामुळं माझे वडील म्हणजे असू दे मुलीच्या लग्नासाठी खर्च करूया आपण. खूप खर्च करायला सुद्धा माझे वडील तयार झाले होते म्हणतात. का तर माझ्या मोठ्या बहिणीचं वगैरे लग्न झालेलं होतं, माझंच तेवढं राहिलेलं होतं. तर त्यावेळेला खूप हे झालेलं होतं. पण आईंच्या कृपेनं ह्या लग्नाला म्हणतात खूप तामझाम नाही करावा लागला. माझ्या वडिलांना खूप खर्च पण नाही करावा लागला. काहीच नाही. माझ्या मिस्टरांनी काही अपेक्षा केली नाही. म्हणजे ही सगळी 2 महिन्याच्या आत ही कृपा आमच्यावर झालेली होती म्हणतात. आणि मी ते कसं काय विसरले ना मला खरंच कळलं नाही म्हणतात. आणि सासरी आल्यानंतर मला हे जाणवलं, की माहेर आणि सासरमध्ये काहीच फरक नव्हता माझ्या म्हणतात. म्हणजे काही म्हणजे अ, सासूबाई माझ्या इतक्या शांत स्वभावाच्या, मग ही सगळी आईंची कृपा होती आणि ती मी कृपा कुठेतरी हे झालं माझ्याकडून म्हणतात. म्हणजे सासूबाई एवढ्या शांत, नवरा माझा स्वभावाने शांत. सगळेजण म्हणायला लागले, "पोरगीनं दिसायला तर कसली आहे." म्हणजे आम्ही माहेरी जायची, "काय पोरगीनं म्हणजे एवढी स्थळं नाकारली, पण नशीब काढलं. किती चांगला पाहुणा मिळाला." असं बोलायचे म्हणतात. मला वाईट वाटायचं, पण ना म्हणजे मला कुठेतरी टोमणा पण असायचा तो म्हणतात. पण माझं चांगलं झालं हे त्यांनी हे केलं. आई मला सारखी म्हणायची बरं का, की आता आईंचं करत जा बरं का, रोज करत जा. म्हणजे लग्न झाल्यावर मी करत होते म्हणतात. जवळ-जवळ वर्षभर तरी मी करत होते आईंचं. नाही असं नाही म्हणतात. पण नंतर ना म्हणजे आपण म्हणतो ना जरा सुख मिळायला लागलं, मग इकडं-तिकडं जाणं, मग इकडं जाऊया. मैत्रिणींकडे पण मी जायची वगैरे. आणि काही म्हणजे काम पण काही जास्त नसायचं ना. आमच्या दोघा-तिघांचं सगळं आवरलं, की टीव्ही बघत बसायचं, कुठेतरी शेजारी जायचं, हे करायचं. असे प्रकार मी खूपसे केले म्हणतात. आणि नंतर म्हणतात एक वर्षा 2 वर्षात म्हणतात वर्ष दीड 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 2 वर्ष तरी झाले म्हणतात हे असंच मी करत होते. आणि ना त्या 2 वर्षात म्हणतात उपासना अगदी म्हणजे काहीतरी सणवार असेल ना, त्यावेळेला कधीतरी उठून मी एखादं भजन ते पण कसं 5 भजनं करणार, असं कुठं हे नाही. कामं असणाऱ्या करणाऱ्या बायकासुद्धा दीड-दीड तासाची बसून उपासना करतात, पण मी तसं सोडून दिलेलं होतं म्हणतात.
कुठेतरी 5 भजनं करणार, मग नंतर जाऊन झोपणार, असं करायची म्हणतात मी. आणि माझ्या मिस्टरांना ना बिझनेसमध्ये म्हणजे एका मित्रानंच असं फसवलं म्हणतात. 3,00,000ला माझे मिस्टर बुडले म्हणतात त्यावेळेला. आणि मग आणि इतके डिप्रेशन मध्ये ते आले म्हणतात. इतकं स्ट्रेस म्हणजे रात्र-रात्रभर झोपेनात ते म्हणले. आणि मग मी खूप घाबरले म्हणतात. आणि झोपेनात, पहाटेचं उठायचे मग आणि झोपायचे नाहीत आणि पहाटेचंच उठायचे आणि म्हणजे इकडं-तिकडं फिरायचे. 3,00,000 म्हणजे खूप मोठी गोष्ट होती म्हणतात आमच्यासाठी ती त्यावेळेला. आणि 3,00,000 म्हणजे आत्तासुद्धा खूप मोठीच गोष्ट आहे. तर त्या म्हणतात आणि एवढा मोठा लॉस झाल्यानंतर म्हणजे सासूबाई त्या पण माझ्या खूप म्हणजे रोज रडायच्या म्हणतात. आणि मला असं वाटायला लागलं नंतर, की मी का आईंचं हे सोडलं. आईंकडं खूप प्रार्थना केली म्हणतात. आई मी कधीही आयुष्यात तुमचे चरण नाही सोडणार. ह्यातनं माझ्या परिवाराला तेवढं बाहेर काढा. आई पण खूप ओरडली होती त्यावेळेला म्हणतात. तुला किती वेळा सांगितलं करत जा, हे करत जा वगैरे ते. आणि खूप प्रयत्न करून म्हणतात माझ्या मिस्टरांना आम्ही त्यातनं बाहेर काढलेलं होतं. जवळ-जवळ 6 महिने त्यांचं कशात लक्ष नव्हतं म्हणतात. आणि मला इतकं टेन्शन आलेलं होतं म्हणतात. 1-2 वेळा त्यांना मानसोपचार तज्ञाकडे सुद्धा न्यायला लागलं. का तर त्यांनी खूप विश्वासानं पुढं आणि ते पैसे खूप महत्त्वाचे होते म्हणतात आमच्यासाठी. आणि स्वतःच्या ह्याच्यातले आपण म्हणतोय ना सेव्हिंगमधले ते पैसे काढून ते त्यांनी हे केलेले होते. आणि ते लॉस आल्यानंतर ते तसं फसवलं गेल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलेलं होतं आणि ह्या गोष्टींचा परिणाम सगळा घरावर पण व्हायला लागला म्हणतात. म्हणजे घरात जरा मी काही वेगळं झालं, जरा जरी इकडं-तिकडं काहीतरी वेगळं झालं, की चिडचिड करायचे. दोघं पण माझ्यावरती चिडचिड करायला लागले. हे सगळं आईंनी दाखवून दिलं, की माझ्या कृपेनं तुला मिळालेलं आहे. आई दाखवून देत नाहीत. पण ना गुरूंना आपण डावलून पुढं गेलो, की परमेश्वर आपल्याला शिक्षा देतोय. ह्या गोष्टी असतात कुठेतरी. म्हणजे अ, गुरु जर कोपले तर कुठंच मग थारा नाही. पण गुरूंची अवहेलना केली तर आधी परमेश्वर आपल्याला शिक्षा देतोय. आणि त्यातनं आपण गुरूंचे पाय धरले परत, आपण परत माफी मागून हे करायला लागलो, तर गुरु लगेच आपल्याला जवळ घेतात. थोडंसं आता आई-वडील चिडले तरी पण ते पण लवकर नाहीत हे करणार. मग गुरु चिडले तरी पण थोडंसं हे करणारच आहेत. पण अवकृपा होऊ देऊ नये गुरूंची कधीही. थोडंसं नाराज झाले गुरु, तर आपण त्यांना मनवू शकतोय. पण अवकृपा झाली, तर ती खूप भयानक अवस्था होते मग. मग त्या म्हणत होत्या, खूप मी प्रयत्न केले. त्याच्यानंतर म्हणतात जवळ-जवळ 3-4 वर्ष त्रासात होतो म्हणतात. 5-6 महिन्यानंतर माझे मिस्टर बाहेर पडले. पण 3-4 वर्ष आम्ही खूप त्रासात होतो म्हणतात, खूप त्रासात. म्हणजे अशी-अशी घटना घडत गेल्या. माझ्या मिस्टरांवर एक केस पण बसली होती म्हणतात त्या काळामध्ये. तर त्याचं पण खूप नंतर टेन्शन झालं. त्याच्यात पण खूप पैसा गेला. असं खूप हे झालं. आणि पण मी उपासना त्याच्यानंतर मात्र सोडली नाही म्हणतात. मी रेग्युलर उपासना करत राहिले. उपासनेमध्ये कुठंही खंड केला नाही. रोज आईंची माफी पण मागायचे. त्या त्या शिक्षे त्या त्या गोष्टीसाठी एवढी मोठी शिक्षा सारखं नका देऊ वगैरे. आणि मग 3-4 वर्षानंतर परत आईंची कृपा झाली म्हणतात. अशी कृपा झाली की माझी मुलगी ज्यावेळेला झाली ना म्हणतात, लक्ष्मी आली आमच्या घरात म्हणतात आईंच्या कृपेनं. आणि तिच्या पायगुणानं सगळं व्यवस्थित झालं म्हणतात. म्हणजे हे आईंच्याच कृपेनं तिचा जन्म झाला म्हणतात. त्यामुळं मला आणि हां, त्या त्या बोलल्या, "माझी मुलगी गुरुवारची आहे" म्हणतात. आणि खूप आनंद झालेला होता मला गुरुवारी मुलगी झाली म्हणून. आणि तुम्हाला सांगू त्या म्हणत होत्या, की एक मुलगी झाली आणि तिच्या बारशाच्या ह्याला सुद्धा टेन्शन होतं म्हणतात आम्हाला खूप. पैशाचं पण का तर ते केस वगैरे काही-काही प्रकरणामुळं ते पण खूप पैसा गेलेला होता.
तर ते त्याच्यामुळं म्हणतात बारसं जे आपण करतोय त्याच्यासाठी सुद्धा. पण बारशाच्या आधीच म्हणतात, म्हणजे बारसं करायचं आहे आता ठरवायचं चाललेलं होतं. त्याच्या आधीच खूप मोठं माझ्या मिस्टरांना ऑर्डर आलेल्या होत्या म्हणतात आणि त्याच्यामध्ये खूप सारे पैसे मिळाले. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी परत जम बसवला. त्यांना मी लगेच आईंच्या मार्गात आणलं. मी बोलले म्हटलं आणि मी बोललेलेच होते म्हणतात. मी काय असं खोटं नाही बोलले, की मी बोललेलेच होते, की जर मी जर ह्यातनं सगळ्यातनं हे झालं, माझ्या मिस्टरांना परत चांगलं संधी मिळायला लागली वगैरे, तर आई मी तुमच्या मार्गात त्यांना आणेन नक्की. तर मी बोलले म्हणतात आणि मग त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा बेळगावला गेलेलो होतो म्हणतात. बेळगावला गेलो, त्याच्यानंतर मंदिरकडून अनुग्रह दोघांनी घेतला म्हणतात. माझे मिस्टर सेवेत आले. म्हणजे ह्या गोष्टी आहेत म्हणतात, की गुरुमार्ग जर तुम्ही करत असाल, गुरूंची कृपा झाली आणि छान दिवस आल्यावर तुम्ही अगदीच गुरूंना असू दे बघू नंतर कधीतरी करता येईल, असं जर तुम्ही उडवून लावत असाल गुरूंना, तर गुरूंची अवकृपा झाल्याशिवाय तुमच्यावर राहणार नाही. आणि माझ्यावर अकृपा झालेली होती म्हणतात. का तर त्याच्यानंतरची कितीतरी वर्ष मी किती त्रासात घालवली ते माझं मलाच माहिती. आता हां आणि एस-जी लाईफवर आज नक्की व्हिडिओ शेअर होईल. एस-जी लाईफ अँड रूल्सवरती नक्की आज व्हिडिओ शेअर होईल. मी बरेच दिवस म्हणते की व्हिडिओ शेअर करायचा आहे, पण ते होत नाही आहे. पण आज नक्की शेअर होईल तिकडं आणि तिथं पण जाऊन बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तिथं पण. तर हां, तर त्या म्हणत होत्या त्याच्यानंतर मुलीच्या पायगुणानं हे झालं. मुलीला पण मग आम्ही लवकर मार्गात आणलं. सासूबाईंना तेवढं काही नाही, पण पाया पडायच्या, हे करायच्या. पण तुम्हाला सांगू म्हणतात मुलगी माझी चांगल्या रीतीनं मार्गात आली. खूप चांगलं शिकते. आईंचा मार्ग धरून आहे. जे तुम्ही व्हिडिओमधून म्हणताय की लवकरात लवकर मुलांना, मी असं नाही आहे, पण हे सगळं आजूबाजूचं मी अनुभव ऐकते किंवा आजूबाजूचे जे बघते म्हणून हे की लवकरात लवकर जी मुलं येतील मार्गात ती खूप नशीबवान मुलं, की ज्यांचे आईवडील मुलांना लवकरात लवकर अध्यात्मामध्ये आणतील. त्या मुलांना वाईट परिस्थिती जरी आली तरी ती कशी हँडल करायची हे आई शिकवतात. त्यामुळं ना लवकरात लवकर मार्गात आलेली खूप चांगली. त्या म्हणत होत्या माझी मुलगी खूप चांगल्या रीतीनं मार्गामध्ये आलेली आहे. खूप चांगल्या रीतीनं करते म्हणतात, पूजा करते, सगळी घरातली कामं करून अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित करते म्हणतात. मला काहीसुद्धा टेन्शन नाही. तर त्या म्हणत होत्या सगळं आईच्या कृपेने व्यवस्थित आहे आता. हेच मला प्रत्येक बंधू-भगिनींना सांगायचं आहे. ताई म्हणत होत्या, प्रत्येक बंधू-भगिनींना मला हेच सांगायचं आहे, की आपण ज्यावेळेला सेवेला सुरुवात करतोय, त्यावेळेला काहीच फरक पडत नाही आहे म्हणून लगेच सेवा मी गुरु बदलते, असे करतात बरेच लोकं म्हणतात त्या. मी गुरु बदलते, हे करते, असं करू नका आणि लगेच कृपा झाली तरी पण आपण जे नेम करतोय तर हां, छान दिवस आल्यावर होतंय म्हणतात असं आपण त्यात वाहत जातोय, तर तसंही करू नका म्हणतात. रेग्युलर रोजच्या रोज आपल्याला जसं जेवण रोजच्या रोज लागतंय ना, तसं रोजच्या रोज सेवा ही झालीच पाहिजे, उपासना ही झालीच पाहिजे. हे मनाला आणि शरीराला दोघांनाही वळण लावून ठेवा. त्याचाच खूप मोठा नंतर तुम्हाला, तुमच्या परिवाराला खूप मोठा फायदा होऊन जातोय. तो कळत नाही कसा होतोय, पण होतोय मात्र नक्की म्हणतात. आणि जर तुम्ही अर्ध्यावर गुरूंचा हात सोडून मी जाते पुढं, मी माझ्या पद्धतीने जगते असं म्हटला, तर तुम्हाला कुठंतरी परमेश्वर ओढून खाली पाडणार, की तुम्हाला परत चरण धरताना आपल्याला पण ते लाज वाटते म्हणतात. मला बऱ्याच वेळेला लाज वाटायची, की आईंकडं कसं मागू, मी तर असं केलं आहे, असं खूपदा वाटायचं. पण मी शेवटी तुम्ही माझ्या आईचा आहात असं म्हणून मी खूपदा माफी मागितलेली आहे म्हणतात. तर ती माफी मागायची वेळ येऊ नये ह्यासाठी वेळीच सावध व्हा असं म्हणत होत्या ताई. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.